Today's subject is cost accounting, and we have started the chapter process costing. This is problem number 2. आपण हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व केला होता. प्रोसेस ए अकाउंट जे आहे हे आपलं कम्प्लीट झालं होतं. जस्ट थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊन आपण हा प्रॉब्लेम जो आहे हा कंटिन्यू करूया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रिपेअर प्रोसेस ए अकाउंट अँड सेकंड ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. सो इथे आपल्याला प्रोसेस ए अकाउंट प्रिपेअर करायचं आहे अँड देन वी हॅव टू प्रिपेअर द ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. 1000 ton at rate at rupees 125 per ton were initially introduced in the process. See, 1000 tons, these are input units. 1000 tons हे input units आहेत, input हे tons मध्ये आहेत and त्याचा जो रेट आहे 125 दिलेला आहे. So material introduced किंवा material consumed find out करताना 1000 tons into 125 मल्टिप्लाय करून आन्सर जे आहे मटेरियल कंझ्युम आपल्याला फाइंड आउट करायचं. देन वेजेस डिरेक्टली दिलेले आहेत 28,000. देन फॅक्टरी ओव्हरहेड्स 8,000. नॉर्मल वेस्टेज 5% ऑफ टोटल वेट ऑफ मटेरियल इनिशियली इंट्रोड्यूस. जे नॉर्मल वेस्टेज आहे ॲज अ पर्सेंटेज दिलेले आहेत. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट 5% ऑन 1000 बिकॉज दीज आर द इनपुट युनिट्स. हे इनपुट आहे. देन आउटपुट, इथे आउटपुट साठी सुद्धा दिलेले आहेत 830 टन्स. सो टन कॉलम मध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. देन नॉर्मल स्क्रॅप 10% ऑफ इनिशियल क्वांटिटी इंट्रोड्यूस. इनिशियल क्वांटिटी इंट्रोड्यूस 1000 टन्स आहेत. सो 10% ऑन 1000. हे जे पर्सेंटेज इथे दिलेले आहेत हे सगळे आपल्याला जे मटेरियल आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याचे जे इनपुट युनिट्स आहेत त्याच्यावरती कॅल्क्युलेट करायचे. द स्क्रॅप रिलीजेस ₹80 पर टन. हा नॉर्मल स्क्रॅपचे जे पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्यातून जे अमाऊंट येणार आहे आपल्याला त्याला 80 रुपीजने मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट नॉर्मल स्क्रॅप अमाऊंट. सी मटेरियल इंट्रोड्यूस और मटेरियल कंझ्युम 1000 into 125. मटेरियल कंझ्युम इज 1,25,000. जेवढे इनपुट युनिट्स आहेत हे टन कॉलम मध्ये आपण इनपुट टन्स मध्ये आहेत ते आपण टन कॉलम मध्ये रेकॉर्ड केलेत. देन वेजेस डिरेक्टली अमाऊंट दिलेली आहे 28,000. सो डिरेक्टली आपण अमाऊंट कॉलम मध्ये रेकॉर्ड करतोय. देन फॅक्टरी ओव्हरहेड्स 8,000 अमाऊंट डिरेक्टली दिलेली आहे सो आपण ते रेकॉर्ड केलेत. नेक्स्ट इज नॉर्मल वेस्टेज 5% of total weight of material initially introduced. So 5% on 1000 tons. So 5% on 1000 ton. टन्स कॉलम मध्ये जे आन्सर आहे ते आपण रेकॉर्ड केले. अमाऊंट कॉलम मध्ये केव्हा इथे आन्सर येईल जेव्हा त्याचा रेट दिलेला असतो. आता इथे नॉर्मल स्क्रॅपचा इथे रेट दिलेला आहे. स्क्रॅप रिलीजेस ₹80. तर जेव्हा रेट दिलेला आहे आणि इथे फर्स्ट मटेरियल इंट्रोड्यूस याचा सुद्धा रेट दिलेला आहे 125. जेव्हा रेट दिलेला असेल तेव्हा अमाऊंट कॉलम मध्ये जाईल. अदरवाईज ती टन कॉलम मध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं. सो नॉर्मल वेस्टेज 5% ऑन 1000 टन. आन्सर इज 50 टन्स. देन नॉर्मल स्क्रॅप. नॉर्मल स्क्रॅप 10% ऑफ इनिशियल क्वांटिटी इंट्रोड्यूस. नॉर्मल स्क्रॅप जो आहे 10% सांगितलंय. इनिशियल क्वांटिटी इंट्रोड्यूस मीन्स 1000 टन्स. सो 10% ऑन 1000. आन्सर इज 100. बट ह्या स्क्रॅपला इथे रेट दिलेला आहे. द स्क्रॅप रिलीजेस ₹80 पर टन. ₹80 पर टन आहे रेट दिलेला आहे. सो आलेल्या आन्सरला मीन्स इथे जे 100 हे जे आपलं आन्सर कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे त्याला 80 रुपीजने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 100 into 80 आन्सर इज 8,000. सो अमाऊंट कॉलम मध्ये 8,000 आले.
आपण ॲबनॉर्मल लॉस फाइंड आउट इथे केलेला आहे. ते प्रॉब्लेम मध्ये आउटपुट दिलेले आहेत. प्रॉब्लेम मध्ये आउटपुट गिव्हन आहे 830 टन्स. सो ॲज इट इज टन्स कॉलम मध्ये 830 रेकॉर्ड करून घ्यायचे. अँड देन टन्स कॉलम जो आहे आपल्याला क्लोज करायचा आहे. देन वी विल फाइंड द ॲबनॉर्मल लॉस और ॲबनॉर्मल गेन. डेबिट साईडचा जो कॉलम आहे त्याची टोटल 1000 आहे. क्रेडिट साईडचा जो कॉलम आहे त्याच्या टोटलमध्ये डिफरन्स येत होता. ॲबनॉर्मल लॉस आपण कॅल्क्युलेट केला होता लास्ट लेक्चरला. इथे टोटल 1000 येण्यासाठी जो डिफरन्स आहे दॅट इज अवर ॲबनॉर्मल लॉस. जो डिफरन्स येतोय हा जर डिफरन्स क्रेडिट साईडला येत असेल देन इट इज ॲबनॉर्मल लॉस. जर डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला आला देन इट इज ॲबनॉर्मल गेन. डिफरन्स जो आहे हा क्रेडिट साईडला आला होता. सो दिस इज अवर ॲबनॉर्मल लॉस. सेम मेथडमध्ये आपण अमाऊंट कॉलम जो आहे हा सुद्धा टॅली केला. 1,25,000 देन 28,000 प्लस 8,000 टोटल आहे 1,61,000. देन ॲबनॉर्मल लॉस जो आहे याची अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे एक फॉर्म्युला जो आहे हा आपण यूज केला होता. कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस टोटल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस डिवायडेड बाय इनपुट मायनस नॉर्मल लॉस. सो टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली आहे 1,61,000 लेस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. स्क्रॅप व्हॅल्यू जी आहे नॉर्मल लॉसची 8,000 आहे. सो आपण 8,000 इथे घेतलेले आहेत डिवायडेड बाय इनपुट मायनस नॉर्मल लॉस. इनपुट युनिट्स दिलेले आहेत 1,000 मायनस नॉर्मल लॉस. सी वेस्ट नॉर्मल लॉस किंवा नॉर्मल स्क्रॅप हा लॉसच आहे. सो दोन्ही याची टोटल घ्यायचे 100 प्लस 50. जो काही आपल्याला लॉस झालेला आहे तो स्क्रॅप नॉर्मल लॉस 150 इंटू ॲबनॉर्मल लॉस युनिट्स. ॲबनॉर्मल लॉसचे जे आपण युनिट्स फाइंड आउट केलेले आहेत 20 त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. देन वी गेट कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस. सो 3,600 इथे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. देन डेबिट साईडच्या कॉलमची टोटल आपण केली होती 1,61,000. आपल्याला क्रेडिट कॉलम जो आहे हा टॅली करून घ्यायचा आहे. सो डिफरन्स येतोय 1,49,400. इथे हा डिफरन्स आपण रेकॉर्ड करून घेतलाय 1,49,400. देन कॉस्ट पर टन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस कॉस्ट पर टन 1,49,400 divided by 830. Then we get cost per ton. So rupees 180 per ton. सो इथे आपण प्रोसेस ए अकाउंट जे आहे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आपण ॲबनॉर्मल लॉस अकाउंट इथे प्रिपेअर केलेला आहे. जो ॲबनॉर्मल लॉस आहे तो आपण ॲज इट इज इथे ट्रान्सफर करून घेतोय टू प्रोसेस ए. प्रोसेस ए कडून आलेला आहे. सो टू प्रोसेस ए 20 ton and amount 3,600. In credit side
बाय कॅश और बाय बँक अकाउंट. जो नॉर्मल स्क्रॅप दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, नॉर्मल स्क्रॅपचा इथे रेट दिलेला आहे 80 रुपीज पर टन. जो आपल्याला ॲबनॉर्मल लॉस इथे झालेला आहे, ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स इथे दिलेले आहेत 20 टन. हा ॲबनॉर्मल लॉस आहे 20 टन. प्रोसेस ए मध्ये हा आपल्याला ॲबनॉर्मल लॉस तिथे राईज झाला होता. सो इथे 20 जे आहेत, 20 युनिट्स इथे घ्यायचे आपल्याला. युनिट्स तेवढे आहेत ते 20 युनिट्स. अँड अमाऊंट इथे रेट जो होता 80 रुपीज नॉर्मल स्क्रॅपचा, त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचे. देन वी गेट द अमाऊंट. नॉर्मल कॅश किंवा बँकचा इथे हेडिंग अंडर रेकॉर्ड करायचे. सो 80 रुपीज इंटू 20 टन, द अमाऊंट इज 1600. द रेकॉर्डिंग इथे झालेलं आहे. ॲबनॉर्मल लॉस अकाउंट टॅली करायचं. सी डेबिट साईडची टोटल आहे 20. क्रेडिट साईडला सुद्धा 20 रुपीज आहेत. सो 20. देन डेबिट साईडची टोटल आहे 3600. क्रेडिट साईडला डिफरन्स येतोय. जो डिफरन्स येतोय हा कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. डेबिट साईडची जी टोटल आहे तीच क्रेडिट साईडला सुद्धा येणार आहे 3600. तिथे डिफरन्स येतो 2000 रुपीजचा. दिस इज हा डिफरन्स जो आहे हा आपण कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. बाय कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिफरन्स जो आहे हा ट्रान्सफर केला आहे 2000 रुपीजचा. इथे आपला ॲबनॉर्मल लॉस अकाउंट जे आहे हे टॅली झालंय. ऑलरेडी आपण प्रोसेस ए अकाउंट जे आहे हे प्रिपेअर केलं होतं. जस्ट ॲबनॉर्मल लॉस अकाउंट जे आहे हे आपलं रिमेनिंग होतं. ही ॲडजस्टमेंट एक राहिली होती. सो इथे हा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम नंबर 2 हा इथे कम्प्लीट झालाय. प्रॉब्लेम सगळ्यांना समजलाय का? सी दिस इज प्रॉब्लेम नंबर 3. Now we will solve this problem. The following information is available in respect of process B of product X. The input 5000 units at cost of 25,000. See, आता या प्रॉब्लेम मध्ये इनपुट युनिट्स जे इथे दिलेले आहेत 5000 इथे इनपुट युनिट्स दिसत आहेत ॲट कॉस्ट ऑफ ₹25,000. इथे डिरेक्टली आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करून दिलेली आहे ₹25,000. देन प्रोसेस मटेरियल ॲडेड ₹12,000. सी आता मटेरियल इंट्रोड्यूस जे आपण किंवा मटेरियल कन्झ्युम जे आपण रेकॉर्ड करणार आहोत प्रोसेस अकाउंटच्या, तेव्हा डेबिट साईडला युनिट्स कॉलममध्ये 5000 युनिट्स येणार आहेत इनपुट युनिट्स. अँड अमाऊंट कॉलममध्ये डिरेक्टली 25,000 येणार आहे बिकॉज इथे त्यांनी अमाऊंट आपल्याला डिरेक्टली कॅल्क्युलेट करून दिलेली आहे. नेक्स्ट प्रोसेस मटेरियल ॲडेड. प्रोसेस मटेरियल ॲडेड मटेरियल जे होतं त्यामध्ये ॲड झालेलं आहे मटेरियल अजून. सो प्रोसेस मटेरियल 12,000 हे सुद्धा डेबिट साईडलाच रेकॉर्ड होईल. डायरेक्ट लेबर 8,000 डिरेक्टली अमाऊंट दिली आहे त्यांनी. सो प्रोसेस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. देन ओव्हरहेड्स सुद्धा डेबिट साईडला रेकॉर्ड होणार आहेत 3,000. देन आउटपुट ऑफ प्रोसेस बी. आता प्रोसेस बीचं जे आउटपुट आहे आउटपुटचे युनिट्स त्यांनी दिलेले आहेत 4,800. आउटपुट नेहमी क्रेडिट साईडला येतं. सो प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे
So credit side in process B account by output of process B. Units दिलेले आहेत, so units column मध्ये आपण units mention करणार आहोत. Normal loss 5% on input units. So 5% calculated on 5,000 input units. See the first sentence, input units, input 5,000 units. So आपल्या या अख्ख्या प्रॉब्लेम साठी इनपुट युनिट्स 5,000 आहेत. नॉर्मल लॉस हा त्या इनपुट युनिट्स वरच कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 5% ऑन इनपुट, दॅट इज 5% ऑन 5,000. देन स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. आता इथे स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे, त्याची रेट दिलेला आहे ₹2. सो 5% जे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते 5% कॅल्क्युलेशनचं जे आन्सर येईल त्याला ₹2 ने मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट द अमाऊंट. लेट्स वी सॉल्व दिस प्रॉब्लेम. सो वी हॅव टू प्रिपेअर प्रोसेस बी अकाउंट. हे आपलं प्रोसेस बी अकाउंट आहे. फर्स्ट वी विल रेकॉर्ड सी इनपुट 5,000 units at cost of 25,000. So input units आपल्याला मिळालेले आहेत 5,000. So we will record this. To input 5,000 units and amount is 25,000. Directly आपल्याला दिलेली आहे. Process material added. तर या प्रोसेस मध्ये काही मटेरियल जे हे ऍड झालेलं आहे 12,000चं. So we will record this. To process material amount column मध्ये जाईल 12,000. Then direct labor 8,000. So we will record this. To direct labor 8,000. Then overheads. It is also recorded in debit side of process account. 3,000. Then output of process B account. आता प्रोसेस बी चं जे आउटपुट आहे हे आपल्याला मिळालेलं आहे. आउटपुट इट शुड बी रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ प्रोसेस अकाउंट. प्रॉब्लेम जो दिलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये जे प्रोसेस बी अकाउंट आहे प्रोसेस बी च्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचे बाय आउटपुट ऑफ प्रोसेस बी. युनिट्स दिलेले आहेत, सो इट शुड बी रेकॉर्डेड इन युनिट्स कॉलम 4,800 युनिट्स. 4,800 युनिट्स. जेवढी प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन गिव्हन आहे तेवढी सगळी आपण रेकॉर्ड करून घेतोय. नॉर्मल लॉस 5% ऑन 5% ऑफ इनपुट. नॉर्मल लॉसचे जे युनिट्स आहेत, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस युनिट्स. सो 5% ऑन 5,000. 5% ऑफ इनपुट इज 5,000. Calculate 5% on 5,000. How much? So 5% on 5,000. The answer is 250. Then see scrap value of normal loss. Normal loss ची इथे scrap value दिलेली आहे. रेट इथे दिलेला आहे ₹2 per unit. सो इथे जे आपण आन्सर फाइंड आउट केलेले आहे 5% on 5,000, that is answer is 250. तर ह्या 250 ला ₹2 ने मल्टिप्लाय करायचंय. रेट जेवढा दिलेला आहे त्या रेटने मल्टिप्लाय करायचंय. सो 250 into ₹2 and the answer is 500. बघा हे कॅल्क्युलेशन समजलंय का सगळ्यांना? येस. नॉर्मल लॉस फर्स्ट आपण कॅल्क्युलेशन पर्सेंटेजचं काढून घेतलेलं आहे. पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट केलेत 5,000 वर. जे आन्सर आहे ते आपण युनिट्स कॉलम मध्ये रेकॉर्ड केले. त्याचा नॉर्मल लॉसचा रेट सुद्धा दिलेला आहे. जेव्हा रेट दिलेला असेल तेव्हा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येईल त्याला रेटने मल्टिप्लाय करायचं अँड देन अमाऊंट कॉलम मध्ये आपल्याला त्याला रेकॉर्ड करायचं. आता इथे नॉर्मल लॉस साठी
स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस अमाऊंट इथे दिली होती ₹2 पर युनिट. दॅट्स वाय आपण इथे 2 ने मल्टिप्लाय केलंय 250 ला. देन वी गेट 500. गेट इट? Yes. ओके. सो ऑलमोस्ट प्रॉब्लेममध्ये जे काही अमाऊंट्स आपल्याला गिव्हन आहेत त्या सगळ्या आपण रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्यांचं क्लासिफिकेशन इथे केलेलं आहे. नाव वी हॅव टू क्लोज द कॉलम्स. आपण आपल्याला आता हे अकाउंट जे आहे क्लोज करूया. टोटल घ्यायचे आपल्याला. सी डेबिट साईडचा जो कॉलम आहे त्याची टोटल किती येते? डेबिट साईडचा जो कॉलम आहे त्याची टोटल 5000 येते. मी अजूनही इथे जे अकाउंट क्लोज केलंय त्या कॉलम मध्ये घेत नाहीये. जस्ट आपण आधी सगळ्या टोटल करून बघायचे आहेत कुठे डिफरन्स येतोय हे फाइंड आउट करायचं. दॅट्स वाय मी 5000 इथे खाली घेतलेले आहेत. ओके. देन क्रेडिट साईडचा जो युनिट कॉलम आहे त्याची आपल्याला टोटल घ्यायची आहे. क्रेडिट साईडचा कॉलम आहे इथे 250 आहेत. देन 4800 आहेत. सो इथे त्यांची टोटल जी आहे ती किती येणार आहे? $5050, राईट? सी मग आता डिफरन्स कुठे येतोय तर डेबिट साईडला. जो डिफरन्स येतोय दॅट डिफरन्स इज ॲबनॉर्मल गेन. जेव्हा डिफरन्स हा डेबिट साईडला येतोय then it is abnormal gain, and when the difference is on credit side then it is abnormal loss. 50 रुपीजचा इथे डिफरन्स येतोय बिकॉज क्रेडिट साईडची टोटल जी आहे जास्त आहे 5050. डेबिट साईडची टोटल कमी आहे. इथे 50 रुपीजचा डिफरन्स येतोय. आता डेबिट साईडची टोटल किती येईल तर 5050. दिस इज ॲबनॉर्मल गेन. सी आता ॲबनॉर्मल गेन इथे आपण डिफरन्स जो हा कॅल्क्युलेट केला. आपल्या इथे ॲबनॉर्मल गेनचे युनिट्स आहेत हे मिळालेले आहेत. बट युनिट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करून सुद्धा तुम्ही इथे आन्सर जे ते फाइंड आउट करू शकता. से दिस इज द फॉर्म्युला. ॲक्च्युअल आउटपुट जेवढं ॲक्च्युअल आउटपुट इथे आहे आउटपुट प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 4800. ॲक्च्युअल आउटपुट मायनस इनपुट. इनपुटचे जे युनिट्स दिलेले आहेत 5000 लेस नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस जेवढा आहे 250 तो लेस करायचा आहे. देन वी विल गेट ॲबनॉर्मल गेन युनिट्स. तो तुम्ही असं सुद्धा इथे कॅल्क्युलेट करू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही फॉर्म्युलामध्ये सगळे अमाऊंट जे आहेत त्या पुटअप करून सुद्धा ॲबनॉर्मल गेनचे युनिट्स जे आहेत हे कॅल्क्युलेट इझिली करू शकता. जे कन्व्हिनियंट वाटेल त्या मेथडने तुम्ही फॉलो करा. ओके. So now we have to calculate cost of abnormal gain. So this is the formula. इथे cost of abnormal gain find out करण्यासाठी एक formula आहे and we have to follow this formula. Total cost minus scrap value of normal loss divided by input minus normal loss units into abnormal gain in units. Total cost. आता टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. टोटल कॉस्ट मीन्स अमाऊंट कॉलमची जी टोटल आहे ती आपल्याला घ्यायची. सो फर्स्ट वी विल ॲड दिस 25,000 प्लस 12,000 प्लस 8,000 प्लस 3,000. सो इथे टोटल किती येते तर 48,000.
सो टोटल कॉस्ट आलेली आहे इथे 48,000 लेस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. सी स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. स्क्रॅप व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. नॉर्मल लॉस 500. सो मायनस 500 इन डिवायडेड बाय इनपुट. इनपुटचे जेवढे युनिट्स आहेत प्रॉब्लेमच्या सुरुवातीला सांगितलं आहे 5,000 युनिट्स इनपुट युनिट्स. सो 5,000 मायनस नॉर्मल लॉस युनिट्स. नॉर्मल लॉसचे जे युनिट्स आहेत ते मायनस करायचे 250 इंटू ॲबनॉर्मल गेन इन युनिट्स. ॲबनॉर्मल गेन इथे पण फाइंड आउट केलं आहे 50. सो इंटू 50 then we will get cost of abnormal gain. इथे आपल्याला कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन मिळणार आहे यांचं कॅल्क्युलेशन करून. सो आन्सर इज 500. So this is cost of abnormal gain 500. देन आता आपल्याला जो कॉलम आहे हा कम्प्लीट करायचा आहे. त्याची टोटल जी आहे घ्यायची आहे. सो 25,000 प्लस 12,000 प्लस 8,000 प्लस 3,000 प्लस 500. So the total is 48,500. क्रेडिट साईडचा कॉलम त्याची टोटल क्रेडिट साईडला टोटल आहे 48,500. जेवढा डिफरन्स येतोय तो डिफरन्स रेकॉर्ड करायचा आहे आउटपुट बी प्रोसेस. Difference is 48,000. We have to calculate cost per ton. So how to calculate this cost per ton? 48,000 divided by 4,800, then you get cost per ton. So 10 rupees rupees 10 is our cost per ton. So rupees 10 per ton. प्रोसेस बी अकाउंट आपलं कंप्लीट झालेलं आहे.